अतुल भाले अतुल भालेकर बॅटिंग साठी आज केएससी क्रीडा प्रतिष्ठान केएसटी प्रीमियर लीग देखील चालू आहे तिथे याचं आयकॉन जिल्हा आयकॉन म्हणून अतुल भालेकर देखील खेळत आहेत. मॅचला होते सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती संदीप स्ट्राइक एंड अतुल भालेकर. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल इथे डिलिव्हर होतोय. मॅचला मजा येईल. 30 षटकांचा मॅच असणार आहे आणि गोलंदाज इथे संदीप तयार होतोय पहिला बॉल करीता. चांगली मॅच तुम्हाला ही जरूर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल संदीप. पहिल्याच बॉल वरती गॅप सिलेक्शन परफेक्ट होतोय. सुमसान इलाका है. त्या इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना न शोना न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग गन्ना. आज की रात जो गाना काफी फेमस है उसमें डांस करती है तमन्ना और गिंजाएगी तुन्ना तुन्ना तुन्ना. 4 रन्स. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केले गोलंदाजाचं. कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि त्याच्यानंतर चांगली बॅटिंग चांगला स्ट्रोक केलाय अतुल भालेकरच्या बॅटमधनं चौकार. सुरुवात चांगली केली आहे आणि सुरुवात चांगली होणं हे प्रत्येक टीमला महत्त्वाचं असतं आणि भालेकर टीमची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिल्याच बॉलवरती क्लासिकल स्ट्रोक केलाय. टिपिकल स्ट्रोक केलाय. असणार आहे दडपण कारण काही आयकॉनिक खेळाडू टीमचा लीडर अतुल भालेकर. टीमचा लीडर आहे. चांगली बॅटिंग करत असतो नेहमीच. शांत खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. ओहो पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या असा हिस्सा लागल्यानंतर इथे टॉट येतोय. एक चांगल्या बॉलची खरं तर इथे समाप्ती होती बॉलर संदीप यांच्या माध्यमातून. पहिले षटक सध्या चालू आहे. 4 धावा आल्यात. स्कोर कार्ड वरती झाल्यात. चांगली स्पर्धा. इथे फटका फसलाय. थोडा वेळ हवेमध्ये चर्चेचा विषय राहील. ओ माय गॉड दादा कॅच कुणाची सोडली आहे. कॅच कुणाचा सोडलाय. आता डोक्यावरती हात ठेवलेत काहींनी कमरेवरती हात ठेवलेत. काय झालं काय घडलं. कोणाचा कॅच सुटलाय. आता ही मॅच आणि ही कॅच इम्पॉर्टंट होती. मोठा विकेट खरं तर केला असता बाहेर परंतु जीवदान मिळालंय अतुल भालेकर या खेळाडूला आणि आता एक सिंगल येते आणि टोटल झाले त्या 5 आणि आता प्रवीण स्ट्राइक इनला. गोलंदाजांनी चांगली कशमकश गोलंदाजी होते. बाहेर काढलाय. वेगाचा वापर केलाय. दिशा खराब आहे. टप्पा चांगला होता. हलाय तो व्हाईट बॉल. एक सिंगल ऍड करूया. टोटल झाले त्या 6. स्कोर कार्ड वरती जबरदस्त अभिमानाची स्पर्धा बघू शकाल तुम्ही. एक सिंगल येते. टोटल झाले त्या 6. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप तयार होतोय. टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. समोरच्या दिशेने खेळलाय. फटका ट्राय करत असताना लंघावचा क्षेत्ररक्षक घेतोय तोपर्यंत एक सिंगल मिळतीये. तर 4 बॅटरला जीवदान मिळाले. तो बॅटर ऑन स्ट्राइकला अतुल भालेकर. बॅटिंग साठी संदीप देखील कमी नाहीये. तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. टोटल झाले त्या 7. स्कोर कार्ड वरती जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा घेत असताना बॉल चाललाय चंद्रयान 3च्या भेटीला. बॅक 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 ठोकलाय षटकार. व्हॉट अ शॉट. परफेक्ट फिल ऑफ द बॅट वरती घेतलाय आणि एक उंच आणि लांब लचक षटकार ठोकलाय. जीवदान मिळालं होतं आणि जीवदानाचा फायदा आता पुरेपूर घेतोय
बॅटर अतुल भालेकर आज जिल्हा अकॅडमी का खेळतोय येतो तर जिवंत ज्वालांत उदाहरण देत असताना इथे षटकर आहे आणि टोटल झाले त्या बघता बघता एकूण 13 धावा झाल्यात. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. P1चं षटक पॉवरफुल बॅटिंगचा स्पेल सध्या पाहायला मिळतोय. बॉलर संदीप पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे. बॉल थांबणार नाहीये. मिला रूम मच द्या धूम दिल मागे मोर्य फोर. आणखीन एक इथे चौकार आलाय षटकाराच्या पाठीमागे. लाजवाब बॅटिंग टोटल झाले त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर ओसांडून धावा बळवल्यात. या पहिल्या षटकामध्ये एकूण 17 आल्यात. प्रथम बॅटिंग करते सध्या पालेकरवाडी टीम आणि बेलवडी ज्या संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय परंतु सध्या हा निर्णय त्यांच्या विरोधामध्ये चाललाय. आता चर्चा होईल. चर्चा होणं महत्वाचं आहे. कॅचेस सुटल्यात. एक कॅच सुटली आणि ती कॅचेस सुटल्यानंतर अतुल भालेकर याची आता पाठ बोलते. 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. सध्या बॅलन्सिंग क्रिकेट देखील पाहू शकाल तुम्ही. प्रत्येक जण आज खरं तर उराशी स्वप्न घेऊन आला. डोळे बंद करून कधी पूर्ण स्वप्न कधी पूर्ण होत नसतात. त्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात. कष्टाची पराकाष्ठा करावी लागते आणि या मॅच मध्ये कोण तेवढे कष्ट घेणार आहे. चला मॅचला स्पीडअप करायचा. जास्त वेळ घेऊ नका. चर्चा झाली आता बॉलिंग करणारी टीम बेलवडे खुर्द यांच्यामध्ये काय करायचं कुठं करायचं. कारण का नव्याने तुम्हाला पेटून उभं राहायचं आहे उठायचं आहे आणि हे करावं लागेल. आता विकेटच्या शोधामध्ये चाणं आणि कमीत कमी धावा देणं महत्वाचं असणार आहे बेलवडे खुर्द टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज राजेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि समोर बॅटर प्रवीणला पाहत आहे. प्रवीणच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल परंतु 15 धावेवरती खेळतोय सध्या अतुल भालेकर. 15 धावेवरती खेळतोय. 5 बॉलच्या पाठीमागे चांगली बॅटिंग केली आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सध्या राजेश समोर प्रवीण. टोटल झाले त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 P1चं षटक पॉवरफुल बॅटिंगचा स्पेल केला आणि बॉलर आता पुन्हा एकदा तयार होत आहेत. इथे फटका जबरदस्त आलाय. AK-47 बाहेर काढली आहे. पिकअप शॉट चरण लाजवाब इथे टायमिंग मिडल ऑफ द बॅट वरती बॉल घेतलाय आणि डिस्कवर बाउंड्रीच्या बाहेर बॉल फेकून दिलाय. 6 धावेकरिता. आता या प्रवीणने देखील पार्टी जॉईन केली आहे. जबरदस्त आता बॅटिंग होतीये. मागच्या 3 बॉल मध्ये पहिल्या ओव्हरच्या 2 बॉल मध्ये आणि आता या तिसऱ्या म्हणजे या 3 बॉल मध्ये धावा आल्यात आणि टोटल झाले ते आतापर्यंत 23 धावा स्कोर गार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग होतीये. फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. बॉलर राजेश तयार. आणखी उडवण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एसटी रक्षक 2 कॅचेस सुटल्यात. त्याला कदाचित साबण लावून आले की काय. कारण का आतापर्यंत कालचा होळीचा रंग हा गेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 29 धावा. लाजवाब बॅटिंग सध्या होतीये. 2 फलंदाज आक्रमक झाले आहेत. सध्या ऊन देखील उष्णता वाढत चालली आहे आणि डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय आणि तशा पद्धतीने ते सध्या शांत बॅटिंग करत आहेत. एक षटका दोघांनी टोकलाय. दोघांनाही आता जीवदान मिळालंय. पहिल्या अतुल भालेकरला मिळालं जीवदानाचा फायदा पुरेपूर घेतलाय आणि आता जीवदान मिळालंय बॅटर प्रवीणला. बॉलर पुणे शेत राजेश आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. ओ माय गॉड मोठा धमाका. बिग वे लॉंग बॅगेट ठोकलाय षटकार. लाजवाब बॅटिंग होती या मॅच मध्ये. अतुल भालेकर सेट ऑन फायर. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश करत असताना भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून कधी प्रगती होत नसते. त्यासाठी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं. घरच्या पराकष्टाची तुम्हाला दौड करावी लागते आणि आज ही दौड केली आहे. अतुल भालेकर जबरदस्त बॅटिंग. त्याच्या पाठमध्ये दुसरा षटकार आहे. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर गार्ड वरती 30 धावा. गोलंदाजाला सलोके पळ करून टाकतायत. लाजवाब बॅटिंग.
अप्रतिम सध्या खेळ होतोय. आणखीन एक इथे आणखीन एक उडवलाय, ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल निघून जातोय. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. मामा ठाकुर अरुण भी गई और सपना भी भाग गई, कैच भी छूटा और 6 रन भी गए. कमालीची बॅटिंग, सेट ऑन फायर. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता बॅटर अतुल भालेकर आलेले आहे. टोटल झाल्या तर 39 धावा. लाजवाब बॅटिंग सध्या होतीये. गोलंदाजाला प्रश्नच पडलाय. कडक बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग. टोटल 36 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार म्हणजे एकंदरीत धावा आल्यात या ओव्हरमध्ये त्या 19. काही बॉल शिल्लक आहेत. पॉलर तयार. हॅट्रिकचा बॉल चांगला इथे फटका, सिंगल येते. 37 धावा, 3 षटकांचा मॅच असणार आहे. फॉलोअर पुन्हा एकदा तयार होत आहेत. ओहो, ट्राय करत असताना फटका फसलाय. डीपेस्टच्या कव्हर मध्ये पुन्हा एकदा कॅच सुटली आहे. नशीब साथ देत नाहीये. फिल्डिंग करणारा टीम बेलेवडे खुर्द 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात आणि जेव्हा ड्रॉप झाल्यात तेव्हा आक्रमण पाहायला मिळालंय. 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वन साइड भालेकरवाडी संघ पोहोचलाय 38 धावेवरती. कडक सुपर डुपर बॅटिंग केली आहे. जीवदान मिळालंय. पुणे एकदा या देखील बॅटरला डिपेस्टा कव्हर मध्ये कॅच सुटला गेलाय. 2 षटकांची समाप्ती, 38 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. आणि आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते, परंतु काही कॅचेस सुटले आणि त्याच्यानंतर आक्रमण देखील पाहायला मिळालं. शेवटचा ओव्हर असणार आहे आणि रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 38 धावा. समोर बॅटर प्रवीण. इथे फटका सुरेख आलाय. ताज को पत्ते में बाजू को खोला, ताप का गोला, ये पक्का लगी छक्का, 6 रन. जबरदस्त बॅटिंग होती फुलातून. सुपर डुपर कार्यक्रम एकदम मुख्य करत आहेत दोन्ही बॅटर. कॅच सुटला आणि त्याच्यानंतर पुणे एकदा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त इथे बॅटिंग होती. टोटल झाले त्या 44 रन्स आणि आज खरं तर हाय स्कोरची मॅच ही पाहायला मिळते. 3 षटकांचा मॅच आता खरं तर समजावलं जात आहे कोणत्या पद्धतीनं, कोणत्या दिशेला, कोणत्या टप्प्यावरती, कशा पद्धतीनं वेग कंट्रोल, किती गोलंदाजी कशी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा बऱ्याच आल्या 21 आणि हे पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. आणखी हा देखील स्ट्रोक फसलाय. आता बराच काल बॉल आकाशाची भेट घेत असताना खाली येतोय. पुन्हा एका आणखीन एक कॅच ड्रॉप. संतुलन बिघडले गेले. पहिले फोडे आले, त्याच्यानंतर हा बॉल हाताला स्पर्श देखील झाला नाहीये. कॅच सुटला गेलाय. 2 धावा इथे पळून काढल्यात आणि टोटल झाल्या ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 46 धावांचा लॉस. जबरदस्त बॅटिंग होती मैदानामध्ये. कॅचेस सुटल्या गेल्या, संतुलन बिघडलं गेलंय. हा प्रेशर असणार आहे आता गोलंदाजावरती. प्रवीण तयार होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु बॅटची लिडिंग एज लागली आहे. हिस्सा लागत असताना ब्रश केलाय आणि फलंदाजी ते कोसळला गेलाय. धक्का क्रमांक 1 टीम वन साइड भालेकरवाडी संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बाहुबली या नावाने खरं तर प्रसिद्ध आहे खेळाडू विवेक बॅटिंग साठी. टोटल झाल्यात त्या 46 धावा. 46 वरती 1 विकेटचं पतन.
बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. विकेट आली आहे परंतु आल्या पावली बाहुबलीच्या बॅट मध्ये आलेला हा सुपर डुपर कडक के ऊपर सडक चरण आल्या पावली इथे षटकार आलाय. चला आणि मृदुंग कोळे खुर्द आणि त्याचबरोबर मंदरुळ कोळे खुर्द आणि त्याचबरोबर शिव छावा सनबूर टीम्सचा कॅप्टन आपण यायचा. किती हवाई मार्गाने हवाई सफर करत असताना बॉल चाललाय इथे सीमा रेषा पार एवन क्वालिटीचा दर्जात्मक हाय आणि हँडसम बॅक 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 बॅगेट कडक बॅटिंग सुपर डुपर बॅटिंग. 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार छोटा बाहुबलीच्या बॅट मधनं आल्यात. प्रत्येकाने योगदान दिलंय प्रत्येकानं बेस्ट दिलाय आणि प्रत्येकाचा बेस्ट हा महत्वपूर्ण राहील. हॅट्रिक बॉल असणार आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. गतीमध्ये परिवर्तन स्लोक फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत पळतायत कॅच आणखीन एक ड्रॉप होतोय आणि बघता बघता धाबा उसाडून काढल्यात या ओव्हर मध्ये देखील आणि टोटल झाल्यात त्या 59 धाबा. 59 धाबा जमवल्या गेल्यात. 60 धावींचं खरं तर लक्ष असणार आहे. चला भालेकर टीम्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि जाऊया आपण टॉस करिता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करिता यावं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस यायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स वेलकम टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विपक्ष मंदुळ कोळे खुर्द. टॉसचा बॉसमध्ये आपण स्वागत करूया प्रशांत दादा आणि दुसऱ्या बाजूला आहेत परेश. नाणेफेक केली जाईल. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ कॉल करेल स्विंग द कॉइन हेड अँड टेल. टेल कॉल केलाय. टेल इट इज. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार अभिनंदन. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर महत्त्वाचा टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र आहे. निर्णय काय? बॅटिंग. 2 दिवसापूर्वी होळी झाली काल धुळवड झाली आणि आज आपण बकरा चषक हे 5वं वर्ष आहे. प्रत्येकजण एन्जॉय करतो. क्रिकेट तर खेळतात परंतु क्रिकेटबरोबर एन्जॉय काय सांगाल स्पर्धेविषयी आणि कितपत संघ एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहे? स्पर्धा तर 1 नंबर आहे. बॉसचं आयोजन म्हटलं 1 नंबरच असणार. आज संपूर्ण स्क्वॉड आहे कारण आपले काही खेळाडू गावावरून येतात. नाही जरा स्क्वॉड आज कमी आहे. येस फलंदाजी करायची टीम मंदुळ कोळे खुर्द. काय माइंडसेट असेल? 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूंचा खेळ. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमची बॅटिंग आहे आणि ज्या प्रकारे हे आयोजन पाहतोय आपण बकरा चषकाचं 5वं वर्ष आहे. प्रत्येक जण ही स्पर्धा एन्जॉय करतो कारण प्रत्येकाला हा करंडक खेळायचा असतो. पहिल्या क्रमांकाचं जर पाहिलं तर बकरा, दुसऱ्या तिसऱ्यासाठी कोंबडा असतो, अंडी असतात आणि स्ट्रॉंग ड्रिंक देखील असतात. कसं वाटलं आयोजन आणि कसं स्पर्धा एन्जॉय करता? दमदार असं आयोजन आहे आणि पाहायला गेलं तर गेले 4 ते 5 वर्ष आम्ही पाहून आनंद घेत होतो पण यावर्षी प्रत्यक्ष खेळून आनंद घेत आहे आणि खूप उत्कृष्ट असं सर्व नियोजन आणि आयोजन आहे. थँक्यू सो मच. हे होते कर्णधार प्रशांत टीम मंदुळ कोळे खुर्द. नाणेफेक जिंकले टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. त्यांनी घेतला फलंदाजीचा निर्णय आणि या गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं मंदुळ कोळे खुर्द या टीमला. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचकडे कारण का 60 धावेचे लक्ष असणार आहे आणि याची चिरफाड करण्यासाठी आता फलंदाजांना खरं तर मेहनत अधिकची घ्यावी लागणार आहे. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाठवा. 59 धावेंचं
लक्ष असणार आहे आणि या लक्ष्याचा पाठपुरावा करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल करावी. नेक्स्ट मॅच मंदरुळ कोळे खुर्द आणि त्याचबरोबर शिव छावा सनबूर ही टीम असणार आहे. चला मॅच कडे वळतोय. ऑन स्ट्राईक तेजस 60 धावा जमवायच्या सरासरी असणाऱ्या मॅच मध्ये कडनं 20 धावांची आणि अतुल पालेकर बॉलिंग ट्रॅक वरती. आणि खरं तर या असोसिएशन मध्ये मलिंगा नावाने खरं तर हा खेळाडू प्रसिद्ध आहे, तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मॅचला सुरुवात होते. धावा जमवायच्या आहेत एकूण 60 धावा आणि आघाडीची लीड जोडी फ्रंट फुटला बॅटिंग साठी तेजस आणि त्याचबरोबर रोहन बॅटिंग साठी आलाय. अतुल पालेकर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, ओ माय गॉड, चापट मारली आहे. बॉल सुटल्यानंतर निघून जातोय ते सीमा रेषा पार आलेला हा सुंदर देखना स्ट्रोक. याच फटक्यांची गरज आहे तरच या धावा होतील. सुंदर चौकार. पहिलाच बॉल थाडेच केलंय, चापट मारली आहे. अतुल पालेकर या असोसिएशनचा मलिंग आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. ओहो, विक चांगला होता. पॅटची खरं तर वरचा हिस्सा लागलाय. एक सिंगल येते या पॉल वरती. 2 बॉलच्या पाठीमागे धावा जमवल्यात. एकूण 5 धावा एकंदरीत सध्या झाल्यात. चांगली वेग चांगला आहे, वेग चांगला आहे. वेगावरती स्वार वारंवार आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं गेलंय सध्या तरी या 2 बॉलच्या पाठीमागे. परंतु थोडीशी गफलत झाली पहिल्याच पॉल वरती. बॉलर तयार होत आहेत. चांगला फटका करत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग देखील तितक्या ताकदीची होती. धावा आल्यात त्या मात्र या पॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्यात. टोटल 7 प्रत्येक ओव्हर मध्ये जमा करायच्या तर एकूण 20 धावा. तो प्रयत्न राहणार आहे का बॅटिंग करणारी टीम? बेलवडे खुर्द सध्या बॅटिंग करते. मोठ्या धावांचं खरं तर लक्ष, हे लक्ष मोठं आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ही आघाडीची सध्या लीड जोडी आहे. शॉर्ट बॉल होता, फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला धक्का लागत असताना टीम बेलवडे खुर्द टीमला तेजस होतील बाद. मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि मोठ्या फटक्यासाठी खरं तर वंचित ठेवलंय. आणि पहिला धक्का लागत असताना बेलवडे खुर्द टीमला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आणि बियर आहे. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी खंबा आहे. बेस्ट बॉलर साठी खंबा, बेस्ट बॅटर साठी खंबा. आणि हे जे खंबे आहेत ते कोणाच्या नावावरती राहणार आहेत हे देखील महत्वाचं आहे. उद्या त्यांची मजा आहे. टोटल झाल्यात त्या एकूण धावा 7 धावा झाल्यात. अतुल पालेकर यांची गोलंदाजी प्रतिम राहिली आहे आतापर्यंत. बॅट पोलली, त्याच्यानंतर जीवदान मिळाले
त्याचा फायदा घेत असताना धावसंख्या उभारली आहे. सोनू डोंगर ओ माय गॉड वेगावरती स्वार, वेग चांगला होता परंतु अष्टमच्या बराचसा बॉल बाहेर चाललाय. एक अतिरिक्त धाव पण नाटकोटे टोटल झाले त्या 8 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे आणि पाटण तालुक्याचा हा मलिंगा सध्या फिकावरती स्वार होत असताना चांगली गोलंदाजी होती. इथे फटका फसलाय, पाठीमागे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. एक सिंगल येते या बॉलवरती आणि बघता बघता टोटल झाल्यात त्या एकूण एकंदरीत 9 धावा झाल्यात. रन्स नाहीयेत रन्स हव्यात. दुपारचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये रखरखत्या उडामध्ये खरं तर आज आमचे ऑफिशियल पंच देखील चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि खेळाडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं खेळ देखील केला जातो आहे. नेक्स्ट बॉल साठी तयार पुण्याशी एकदम लक्ष मोठं आहे. बऱ्याच धावांची गरज आहे. अजून 51 धावा समा करायच्या. समोरच्या दिशेने ऑन साइड डाऊनला क्षेत्ररक्षक नव्हते, थोडीशी वाईडिश. त्याच्यानंतर एक सिंगल येते. ओव्हरची होती समाप्ती आणि फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या एकूण धावा त्या 10. 10 के बाद आता है दोस्तों बस 10 का दम दिखाना पड़ेगा. जिसमें दम उसी के कहते दोस्तों बाजीराव सिंगम. कोण म्हणेल आता माझी सटकली, चला राग येतोय आणि हा राग आता आणावा लागेल. टोटल झाल्या त्या 10. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत अजूनही 50 धाव्यांची आवश्यकता आहे आणि 12 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये आता इक्वेशन असणार आहे. 25 धाव्यांचं बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर राजेश बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो बॅटची आतलीकडा बॉल खाली राहिला. सिंगल येते या बॉल वरती. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. थेंबी थेंबी तेळी साची तसा तंब्याना खरं तरी गाडा भरला जातो. रन्स होत नाहीयेत. पहिल्याच बॉल वरती एक चौकार, त्याच्यानंतर झगडावं लागले. इथे लो फुल टॉस बॉल भिरकवून देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू फलंदाज सणकिणी किती पाहत असताना बॅटर राजेश होतील बाद. प्रवीण बॉलर यांच्या खात्यामध्ये विकेट. पहिला बॉल एक सिंगल आणि आता जड पावलांनी जात असताना नाराज आहेत फटक्याच्या पाठीमागे. मोठे फटके हवे होते ते फटके आले नाहीयेत आणि लो फुल टॉस हा बॉल होता, त्याला फुल टोल वसूल करायचं होतं परंतु असं काही घडलं नाहीये. फलंदाज 5 झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये संतोष टाकल होत आहेत, सुशांत आहेत बॅटिंग साठी. मॅच मी म्हणून फसला गेलाय. 10 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावींची आवश्यकता आहे. जुनी 51 धावा. 10 बॉल धावांची गरज आहे. ते 49 टोटल झाले ते 11. जबरदस्त आपण पहिला डाव पाहिला, तुफानी बॅटिंग झाली. ओहो जबरदस्त बॉल परंतु व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त रन्स इथे ऍड करतोय आपण आणि बघता बघता आता 12 धावा झाल्यात. 48 धावांची गरज आहे. अजूनही 10 बॉलचा की शिल्लक आहे. मॅच बनू शकते. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. ओहो चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना गोलंदाज प्रवीण यांना तुम्ही पाहताय. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. आला तो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती. फटका बहुशकाल टॉनला खेळला गेला. इथे चुकीचा थ्रो टाकला गेलाय आणि तोपर्यंत इथे एक सिंगल मिळते. एक सिंगलची मदत, सिंगलचं योगदान. टोटल 13 झाल्यात. रनची भूक आहे, रन्स होत नाहीयेत. ओहो स्लोवर गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस ऑफ द डिलिव्हरी. डॉट बॉल आणि कदाचित हा सामना सोडला की काय मजा नाहीये. मॅच मध्ये खुन्नस हवी आहे, ठसन हवी आहे, ती ठसन सध्या दिसत नाहीये. एकतर्फी लढत. ओहो चांगला हाईटचा वापर केलाय. वेगानं बॉल अगदी आगीची निखारी टाकतोय की काय. आलाय तो इथे डॉट बॉल. राजस्थान मध्ये पाण्याची खरं तर कमतरता असते. यस एक डिक्लेअर येते. जशी राजस्थानला पाण्याची कमतरता असे
आणि तशीच जणू काही धावांची देखील कमतरता आहे बेलोटे खुर्द टीमला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टोटल झाले त्या 14 रन्स. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. एखादा टायर फुटला हवा निघून जाते, फुगा फुटला हवा निघून जाते, तशी या मॅच मधली मी हवा निघून गेली आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत, परंतु इथून मोठे फटके येतील. पराभवाचं अंतर कमी करणारे येऊ शकतात. बॉलर तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल स्टॉप केलंय. चांगली फिल्डिंग होती यार भालेकरवाडी टीम. पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग आणि आता बॉलिंग आणि फिल्डिंग देखील लाजवाब केली जाते. सिंगल येते आणि बॉलर नेम्स सागर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती एक सिंगल येते. नेक्स्ट बॉल साठी ओहो वळण दिलंय बॉलला, गिरकी घेतली आहे. भवऱ्यासारखा बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार आलेला हा सुंदर चौकार. नो मॅन्स लँड मध्ये खेळाडू नव्हते तिथे कोणी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. अगदी बॉलला गॅप मध्ये ढकललाय. टोटल 4 आणि टोटल झाल्या त्या एकंदरीत 20 धावा झाल्यात. अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी ते 4. चार बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन किती उडवलाय, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन इथे एक फलंदाज बाद होत असताना बॅटर सुशांत होतील बाद. नवीन बॅटर संदीप गोलंदाजी करत असताना खरं 17 धावा तब्बल कुठल्या होत्या, परंतु 3 षटकांचा मॅच ओसांडून धावा पहिल्या टाव मध्ये बदलल्यात, बनवल्या गेल्यात. परंतु इथे पाटिंग होत नाहीये. तो दर्जा दाखवावा लागेल, तो क्लास दाखवावा लागेल. टोटल 20 धावा झाल्यात. आणखीन 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. इथे फटका सूर्य काढलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये स्वार करत असताना पकडलाय झेल आणि आल्या पावली संदीप यांचा देखील संपलाय खेळ. फलंदाज पाक. बॅक टू बॅक 2 फलंदाज 5 झालेत. चांगली गोलंदाजी होतीये. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला वळण दिलंय. लंगॉन मधून चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल येते. संपूर्ण मॅच खरं तर उद्ध्वस्त करून टाकले. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब गोलंदाजी, कंट्रोल सिस्टमचा चांगला वापर केला आणि मॅच मध्ये एवढी मजा नाहीये. फक्त औपचारिक राहिली. काही बॉल शिल्लक आहेत. हा देखील फुल टॉस बॉल होता. हा देखील टॉटोरची होती समाप्ती आणि साऊया आणि हा मॅच जिंकलाय. खरं तर 1 साइड भालेकरवाडी आणि बैलवडे खुर्द टीम्स खरं तर सेकंड मॅच मध्ये पराभूत होत आहेत.